फार महत्त्वाचा विषय आणि हा विषय घ्यावा लागेल, आज ना उद्या बोलावा लागेल आणि मला असं वाटतं या विषयावरती थोडंसं बिंदास आणि परखड बोलावंच लागेल मी तर म्हणतो, कारण महत्त्वाचा विषय. काल त्या लातूरमध्ये आपली मराठी अभिनेत्री कोण ती काय प्रसिद्ध असेल नसेल आपल्याला काही घेणं देणं नाही, पण प्रार्थना बेहरे नावाची अभिनेत्री एका मॉलच्या उद्घाटनाला गेली, म्हणजे ती पैसे घेऊनच ते उद्घाटन करायला गेली असेल शिवजयंतीच्या वेळी, म्हणजे या शिवजयंतीला तिथे जाऊन ती भाषणं किंवा माईकमध्ये बोलली की शिवाजी जयंती शिवाजी जयंती असं 3-4 वेळा ती म्हटली. तर तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल मला असं वाटतं. शिवाजी जयंती म्हणजे मला असं बहुतेक असं वाटतं की हिच्या वडिलांचे मित्र आहेत की काय शिवाजी महाराज, अशा पद्धतीने अगदी तिचा तो ॲटिट्यूड आणि या सगळ्या गोष्टींच्या मागे एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि म्हणून मी हा व्हिडिओ खास करून बनवतोय. मला असं वाटतं स्वतःला की बाकीचे नाही, शिवाजी महाराजांचा अपमान बाकीचे लोक करत असतील, काय करत असतील तरी नंतरची गोष्ट झाली, पण शिवाजी महाराजांचा पहिला अपमान सदा आपणच करतो. आपलीच साली लोक अपमान करतात. आपणच शिवाजी महाराजांना अगदी असं बोलतो जसं काय शिवाजी महाराज म्हणजे असं कोण व्यक्तिमत्वच नाही मोठं, म्हणजे शिवाजी महाराजांची किंमत आम्ही आमच्या हाताने कमी करतो. याच्यासारखं दुर्दैव नाही कुठलं. म्हणजे ही अभिनेत्री, मराठी अभिनेत्री, महाराष्ट्रात राहिलेली, तिला सगळ्या गोष्टी महाराष्ट्रातल्या माहिती असून देखील त्या अशा प्रकारच्या वल्गना येणं मला असं वाटतं किती चुकीच्या गोष्टी येतो. आणि मग आम्ही अपेक्षा करायच्या बॉलिवूडवाल्यांकडं, आम्ही या सगळ्या हिंदी लोकांकडनं अपेक्षा करायच्या, मराठी लोकांकडनं अपेक्षा करायची की शिवाजी महाराजांचे गुण घ्या, शिवाजी महाराजांना माना. यांनी काय बोललं की आम्ही त्यांना अगदी चपल्याने तोडायचं. पण आपली लोक किती या सगळ्या गोष्टींचा मला असं वाटतं काटेकोरपणे पालन करतात. आणि हेच मराठी चित्रपट सृष्टीतली ही सगळी नालायक लोक, ज्यांना खरोखर शिवाजी महाराजांविषयी काय महाराष्ट्रातल्या कुठल्याच गोष्टींविषयी या लोकांना आस्था नाहीये. साले फक्त पैसा कमवण्यासाठी या सगळ्या क्षेत्रामध्ये येतात ही लोक. मी सांगतो ना तुम्हाला, 50% इंडस्ट्रीतली लोक फक्त पैसा कमवण्यासाठी या सगळ्या गोष्टींमध्ये येतात आणि तिथं आल्यानंतर त्यांना जेव्हा मला असं वाटतं काही सुचत नाही तेव्हा असल्या घाणेरड्या गोष्टी त्या करतात. एका बाजूला म्हणायचं की मराठी इंडस्ट्रीतले आमचे चित्रपट चालत नाहीत, आमचे चित्रपट पाहिले जात नाही. चला तुमच्या चित्रपट काढता काय, कोण बघेल तुमचे चित्रपट? आणि असली लोक समाजातली घाणेरडी या तुम्ही जर असल्या चित्रपटांमध्ये घेऊन अपेक्षा जर करत असाल चित्रपट पाहण्याची, कोण साला तुमच्या चित्रपटाकडे डुंकून बघेल? कोण बघेल तुमच्याकडे डुंकून? मला असं वाटतं या साऊथवाल्यांचं काहीतरी शिका, की लोक भलेही त्यांचे चित्रपट का असो पण त्यांच्या संस्कृतीविषयी किंवा त्यांच्या सगळ्या गोष्टींविषयी, समाजाविषयी इतकी सजग असतात, इतकी मला असं वाटतं परखड मतं मांडणारी लोक असतात. आपल्याकडे मात्र ते दिसत नाही. आमच्याकडं जसा राजकारण आमचं जातीतून चालतं ना, सलग तशाच प्रकारची ही आपली मराठी इंडस्ट्री झाली. म्हणजे ब्राह्मण, कोण मराठा, कोण अगदी बहुजन, या असल्या सगळ्या गोष्टींचे आम्ही चित्रपट काढतो. आम्ही काय नक्की करतोय? आम्ही या समाजाला रिप्रेझेंट करतोय. मराठी मला असं वाटतं सगळ्या श्रोत्यांना आम्ही रिप्रेझेंट करतोय. आम्ही किती कटाक्षानं राहिलं पाहिजे, आम्ही काय करतोय नक्की मला समजत नाहीये. आणि असल्या जर गोष्टी मराठी इंडस्ट्रीतच घडत असतील तर बाकीच्यांकडून आपण अपेक्षा काय करणार हो? आणि हे असली लोक जर असल्या गोष्टी बोलत असतील, मला असं वाटतं या प्रार्थना बेहरेचा तर जाहीर निषेध आहेच, पण जेवढी ही लोक मराठी इंडस्ट्रीतली शिवाजी महाराजांच्या नावावरती पैसा कमवण्याच्या ज्या काही सगळ्यांच्या मला असं वाटतं या गोष्टी चालू आहेत, तात्काळ थांबवाव्या, खरोखर तात्काळ थांबवाव्या. हे साला जनाची नाही मनाची थोडी तरी वाटू द्या. मला शिवाजी महाराजांवरती चांगले चित्रपट काढत असाल, उत्तमरित्या काढा, आवर्जून काढा. पण जर असल्या काही चुकीच्या गोष्टी जर मांडून तुम्ही जर त्याच्या सगळ्या इतिहासाला जर काळीमा फासणार असाल तर तुमच्या तोंडाला काळं फासल्याशिवाय राहणार नाही.